आजचा मेनू कांदा पोहे, नंतर लिहून पण टाकूया. लिंबू पिळले, पोहे धुवून घेतले, त्याच्यावर लिंबू पिळले, लिंबातल्या बिया काढून टाकायच्या मध्ये मध्ये आल्या की. थोडी साखर मीठ ह्याच्यातच पोह्याला लावून घ्यायची. चवीप्रमाणे साखर, मीठ, थोडं मीठ कांदा परतताना टाकणार आहे त्यामुळे याच्यात थोडंच टाकलेलं आहे. फोडणीसाठी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरची, कढीपत्ता आणि आलं किसून घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकूयात. आता आधी दाणे ज्याला जास्ती परतलेले लागतात आमच्याकडून आधी दाणे टाकते. कढीपत्ता आणि मिरची टाकते. कांदा टाकूया. आता आलं टाकायचं. आलं आधी नाही टाकायचं, आधी टाकलं तर चोपडीच होते. आपल्याला चोपडीच नाही करायचं. कांद्याबरोबर टाकलं तर पाणी हिंग टाकलं थोडंसं. हळद टाकूया. थोडंसं मीठ कांदा परतताना पण टाकायचं. कांद्याला पण लागतं मीठ आणि चवीला पण जायचं पोहे. लवकर कांदा भाजल्या पण जातो मिठाने. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कुठला हा व्हिडिओ बघता आहे नक्की कळवा. कांदा चांगला परतत आला तुम्ही त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिपका देणार आहे, म्हणजे पोहे सुद्धा असे मऊ लुसलुशीत होतात कापसासारखे. कांदाही खाताना कष्टच लागत नाही आपल्याला, चांगला फ्राय झाला की. आता पोहे टाकूया. पोह्यावर झाकण ठेवताना थोडीशी झाकणावर पाणी ठेवायचं, म्हणजे ते पाणी आत पडलं की पोहे कापसासारखे लुसलुशीत लागतात, खायला कडक होत नाहीत, काही नाही, मऊ लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.